ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारतीय सैन्यानं पाकिस्तानला चोख उत्तर दिलं। या निर्णयाचं स्वागत करत भारतानं पुन्हा एकदा पाकिस्तानला आणखीन एक धडा शिकवावा अशी मागणी आता नागरिकांकडून होते आहे। याच दरम्यान जळगावमधील नागरिकांसोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी। पाहूयात। आपण आहोत जळगाव शहरातील मार्केट परिसरामध्ये। या ठिकाणी जळगावकर एकवटलेले आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। दादा, काय सांगणार? या ठिकाणी भारताने मिशन सिंदूर हा स्ट्राइक या ठिकाणी केलेला असून यशस्वीरित्या या ठिकाणी पार पडलेले आहे। काल रात्री 1:30च्या सुमारास भारताने जी स्ट्राइक केली ऑपरेशन सिंदूर, त्याच्यामध्ये जवळजवळ 9 ते 10 दहशतवाद्यांचे जे तळ होते ते उद्ध्वस्त करण्यात आले। तर जे 25-26 जे पहलगाम मधले जे पर्यटक होते, जे मारले गेलेले होते, त्यांना आज खऱ्या रूपाने श्रद्धांजली भेटलेली आहे। आणि आम्ही सगळे मोदींच्या नेतृत्वामध्ये हे सगळे त्यांचंच यश आहे, मोदींचं, प्रधानमंत्री मोदींचं यश आहे आणि आम्ही सगळे त्यांच्या सोबत आहोत। आपल्याला काय वाटतं, या ठिकाणी पाकिस्तानाला तडेजोड उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे भारताने, ते योग्य आहे? काय वाटतं, तुम्ही कशा पद्धतीने स्वागत करताय? ईद का जवाब पत्थर से दिया है मोदी जी ने, और हमारी जो माँ बहनें विधवा हुई उनको न्याय मिला है, और इसी तरह से न्याय मिलना ही चाहिए। हम हमेशा सह नहीं सकते। मोदी साहेबांनी जो निर्णय घेतला और जे स्ट्राईक केली त्याच्यात त्यांचे 60 ते 65 आतंकवादी मारले गेले, तर हे आमच्या माता भगिनींचं जो त्यांनी भविष्य उजाळलं, म्हणजे जो सिंदूर उजाळला, त्या मिशनचं नाव त्यांनी सिंदूर ठेवलं आणि अक्षरशः त्या माता भगिनींचा जो बदला आहे तो मोदी साहेबांनी नक्कीच घेतला आहे। याच्यात सर्वात जास्त श्रेय मोदी साहेब, अमितजी शहा साहेब, डोवाल साहेब आणि संरक्षण मंत्री राजनाथ साहेब यांचे आम्ही भारतवासीय त्यांच्या सोबत आहोत, त्यांचं स्वागत करतो। आजचा जो स्ट्राइक झालेला आहे त्याचं सर्वत्र देशभरात स्वागत केलं जात आहे। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।